सो अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये टोटल 126 बोन आहे आणि हे अपेंडिक्युलर स्केलेटन दोन पार्ट मध्ये डिवाइड होतं, बोन्स ऑफ लिम्ब अँड बोन्स ऑफ गर्डर. सो बोन्स ऑफ लिम्ब याच्यामध्ये 120 बोन्स येतात. तर सगळ्यात फर्स्ट ईच लिम्ब कंसिस्ट ऑफ 30 बोन. प्रत्येक लिम्ब मध्ये म्हणजे प्रत्येक हँड आणि लेग प्रत्येकामध्ये 30 बोन आहेत टोटल. सो प्रत्येकामध्ये 30 आहे. दोन्ही हँड मध्ये मिळून 60 आणि दोन्ही लेग्स मध्ये मिळून 60. टोटल 120 बोन्स होतात. सो फक्त तुम्हाला हँडचे बोन जर तुम्ही लक्षात ठेवले तर एका हँड मध्ये जरी लक्षात ठेवले तरी ते दोन्ही कव्हर झाले. सो याच्यामध्ये फर्स्ट बघा द बोन्स ऑफ हँड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फोरलिम्ब. सो फर्स्ट इज बोन्स ऑफ हँड्स. तर याला फोरलिम्ब म्हटलं जातं. तर यांच्या बोनचे नेम आणि नंबर लक्षात घ्यायचे. सो सगळ्यात फर्स्ट आहे ह्युमेरस. आणि याचा नंबर आहे 1. ह्युमेरस म्हणजे इथं अप्पर आर्म, इथे जो बोन एकच बोन प्रेझेंट असतो आणि त्या बोनला म्हटलं जातं ह्युमेरस. त्यानंतर पुढचा म्हणजे एल्बोच्या पुढचा जो आर्म आहे या आर्म मध्ये 2 बोन प्रेझेंट असतात आणि त्या बोनला म्हटलं जातं रेडियस अँड अल्ना. रेडियस अँड अल्ना हे किती आहे 2 म्हणजे रेडियस 1 आणि अल्ना 1. किती झाले हे 2 झाले. त्यानंतर रिस्ट मध्ये जे बोन प्रेझेंट असतात त्यांना म्हटलं जातं कार्पेल. ओके, रिस्ट मध्ये जे बोन आहेत त्यांना काय म्हटलं जातं कार्पेल. आणि कार्पेल जे आहेत यांचा नंबर असतो 8. दे आर 8 इन नंबर. ओके, नेक्स्ट कार्पेल नंतर नेक्स्ट येतात मेटाकार्पेल. मेटाकार्पेल हा जो तुमचा पाम आहे या पाम मध्ये प्रत्येक डिजिटकडे प्रत्येक फिंगरकडे जाणार एक बोन आहे. इकडे इथे या पद्धतीने किती येणार 5. सो मेटाकार्पेल जे आहे ते 5 असतात. त्यानंतर नेक्स्ट मेटाकार्पेल नंतर डिजिट्स किंवा आपले जे फिंगर्स आहेत या प्रत्येक फिंगर मध्ये साधारण 3 आणि इथे 2 असे जर काउंट केले तर यांना फॅलांजेस म्हटलं जातं. डिजिट मध्ये म्हणजे फिंगर्स मध्ये असणारे जे बोन्स आहेत यांना फॅलांजेस म्हणतात. आणि हे फॅलांजेस टोटल 14 असतात. किती फॅलांजेस आहेत टोटल 14. बघा तुम्ही काउंट करून प्रत्येक फिंगर मध्ये 3 आणि इकडे 2. 3 4 12 13 आणि 14 फॅलांजेस आहेत. मेटाकार्पल म्हणजे पाम मध्ये असणारे प्रत्येक फिंगरकडे जाणारा एक बोन आहे त्यांना म्हणायचं मेटाकार्पेल. रिस्ट मध्ये जे आहेत त्यांना म्हणतो कार्पेल. साधारण स्फेरिकल शेपचे जे बोन्स आहेत इरेग्युलर एक्झॅक्ट स्फेरिकल शेप नाही पण तसे छोटे छोटे 8 बोन रिस्ट मध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर इकडे रेडियस आणि अल्ना असे 2 लॉंग बोन आहेत आणि त्याच्यावरती ह्युमरस. सो टोटल किती काळ झाले ते तुम्ही काउंट करू शकता. 14 आणि हे 6 किती होणार 20 28 आणि हे 2 30. बघा तुम्ही काउंट करून या हँड मध्ये 30 आणि या हँड मध्ये 30. सो इझी लक्षात ठेवायला. ॲक्सियल पेक्षा अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये बोनचा नंबर जरी जास्त असला तरी नेम थोडेच आहे. बघा इथला बोन कुठला ह्युमेरस, इथे रेडियस आणि अल्ना. नेक्स्ट रिस्ट मध्ये असणारे कार्पेल, पाम मध्ये असणारे मेटाकार्पेल आणि डिजिट किंवा फिंगर मध्ये असणारे फॅलांजेस. ओके, तर हे बोन आहे ह्युमरस 1, रेडियस अल्ना 2, कार्पेल 8, मेटाकार्पेल 5 आणि फॅलांजेस 14. टोटल किती झाले 30. या हँड मध्ये 30 आणि या हँड मध्ये 30. टोटल किती होणार 60. सो 60 बोन 120 मधले आपले कंप्लीट झाले. कळलं सगळ्यांना. ओके, सो दिस इज अबाउट दी बोन्स ऑफ लिम्ब. एकदा डायग्राम मध्ये दिलेली तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रेडियस हे जे नेम आहे ते मेजर तो जो बोन आहे तो थिक आहे बऱ्यापैकी आणि अल्ना जो बोन आहे तो थिन आहे. कारण कधी कधी डायग्रामच्या लेवलवरती सुद्धा क्वेश्चन असतो. सो वरचा ह्युमेरस नंतर रेडियस अल्ना बघा. त्यानंतर कार्पेल, मेटाकार्पेल आणि फॅलांजेस. सगळ्यांनी ते व्यवस्थित स्ट्रक्चर बघून घ्या. एवढं कळलंय. हा, बोन्स ऑफ फोरलिम्ब आपले कंप्लीट झाले. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत बोन्स ऑफ लेग. और हाइंड लेग. लेग मध्ये असणारे बोन जे ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय काय दिलेले बघा. लेग मध्ये थाय रिजन मध्ये एकच बोन, जसं इथे आपण वरती हँड मध्ये एक बघितलं तसं खाली थाय रिजन मध्ये लॉंग बोन प्रेझेंट असतो आणि त्या बोनला म्हटलं जातं फेम्यूर. इट
इज कॉल्ड ॲज फेम्यूर. आणि याचा नंबर आहे 1. एक फेम्यूर आहे. त्यानंतर नेक्स्ट जसं इथं आपल्याला 2 बोन आहेत, रॅडियस आणि अल्ना, तसं लेग मध्ये सुद्धा नीच्या खाली 2 बोन प्रेझेंट असतात, टिबिया आणि फायबुला. टिबिया अँड फायबुला. सो याचा नंबर 2. 2 झाले टिबिया आणि फायबुला. रिस्ट मध्ये जे होते त्यांना आपण काय म्हटलं, कार्पेल. तसं आपल्या पायाच्या घोट्यामध्ये जे बोन्स असतात त्यांना म्हटलं जातं टार्सल. ओके, आता कार्पेल जे होते ते 8 नंबर मध्ये होते आणि टार्सल जे यांचा नंबर 7 असतो. 7च बोन असतात टार्सल. टार्सल नंतर जसं पाम मध्ये मेटाकार्पेल होते तसं आपल्या पायामध्ये म्हणजे पंजाचा जो भाग आहे तिथून प्रत्येक डिजिटकडे जाणार आहे, इथं जे बोन प्रेझेंट आहे त्या बोनला काय म्हटलं जातं, मेटाटार्सल. दे आर कॉल्ड ॲज मेटाटार्सल. मेटाटार्सलचा नंबर किती असणार, 5 डिजिट आहेत, प्रत्येक डिजिटकडे जाणार आहे ते मेटाटार्सल. आणि प्रत्येक डिजिट मध्ये म्हणजे पायाचे जे फिंगर्स आहेत त्यांच्यामध्ये टोज मध्ये किती बोन्स असतात, त्यांना काय म्हटलं जातं, दे आर कॉल्ड ॲज फॅलंजेस. त्यांना पुन्हा फॅलंजेसच म्हटलं जातं. फॅलंजेस किती असतात, 14. तसं बघायला गेलं तर सगळं नंबरिंग सेम आहे, फक्त एका ठिकाणी चेंज झालं. इथं कार्पेल 8 आहे त्याऐवजी इथं टार्सल 7 आहे. मग इथं 30 बोन नाही होणार, इथं किती झाले 29. पण नी मध्ये एक एक्स्ट्रा बोन प्रेझेंट असतो. इथं एल्बो मध्ये बोन नाहीये दुसरा, नी मध्ये मात्र बोन आहे, त्याला म्हटलं जातं पॅटेला. पॅटेला हा नी मध्ये असणारा बोन आहे आणि याचा नंबर आहे 1. सो आता किती झाले टोटल 30. इच लेग 30. सो 30 प्लस 30 60. 120 बोन कंप्लीट झाले. सो बघा नंबर जास्त दिसतोय पण नेम तेवढे नाहीये. सगळ्यांना समजलं. ते तुम्ही स्कल मध्ये 122च आहेत पण त्याचे नेम प्रत्येकाचे वेगवेगळे, तिथं नेम जास्त लक्षात ठेवायला लागतात. सो फेम्यूर, टिबिया, फायबुला, टार्सल, मेटाटार्सल, फलांजेस आणि पॅटेला हे नेम सगळ्यांनी आणि नंबर लक्षात ठेवायचे. आपल्या बॉडीमध्ये लॉंगेस्ट बोन हे आहे लिम्स मध्ये असणारे बोन, त्यातही लेग मधले बोन जे आहेत ते लॉंगेस्ट बोन असतात आपल्या बॉडीमध्ये. कळलं का? ओके, तर इथं बोन्स ऑफ लिम्ब कंप्लीट झालेले. नेक्स्ट आहे बोन्स ऑफ गर्डर. करायचं का स्टार्ट? हे कळलं तुम्हाला? नेम लक्षात राहतील सगळ्यांच्या? येस, बोन्स ऑफ गर्डर. त्याच्यामध्ये 2 गर्डर्स येतात. फर्स्ट इज बोन्स ऑफ पेक्टोरल गर्डर. आणि सेकंड आहे बोन्स ऑफ पेल्विक गर्डर. ओके, आता अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये 126 बोन आहेत. यातले 120 बोन आपण लिम्स मध्ये बघितले. रिमेनिंग किती राहिले 6. म्हणजे गर्डर मध्ये किती बोन्स असणार आहेत, फक्त 6. त्यापैकी बोन्स ऑफ पेक्टोरल गर्डर याच्यामध्ये 4 बोन असतात आणि पेल्विक गर्डर मध्ये फक्त 2 बोन्स असतात. एवढं लक्षात आलं? ओके, सो सगळ्यात फर्स्ट पेक्टोरल गर्डर. पेक्टोरल गर्डर जो आहे याच्यामध्ये इट इज मेड अप ऑफ 2 सिमेट्रिक हाफ. दोन सिमेट्रिक हाफ्स पासून बनलेला बोन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, पेक्टोरल गर्डर मध्ये एक ट्रायंग्युलर शेपचा बोन प्रेझेंट असतो आणि हा जो ट्रायंग्युलर शेपचा बोन आहे या बोनला म्हटलं जातं स्कॅप्युला. आणि एक साधारण या शेपचा एस शेपचा एक बोन प्रेझेंट आहे, स्लेंडर बोन प्रेझेंट आहे आणि या बोनला म्हटलं जातं क्लॅव्हिकल. सो 2च बोन आहे, स्कॅप्युला आणि क्लॅव्हिकल. इकडे जसं स्कॅप्युला आणि क्लॅव्हिकल आहे तसंच याही बाजूला स्कॅप्युला आणि क्लॅव्हिकल आहे. फक्त आता नीट लोकेशन आणि यातले काही कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. स्कॅप्युला हा जो बोन आहे तो डॉर्सल साइडला पाठीच्या बाजूला प्रेझेंट असतो. इकडे आणि इकडे 2 ट्रायंग्युलर शेपचे बोन जे आहेत ते प्रेझेंट असतात. वीक पर्सन असतील तर त्यांच्यात ते फील किंवा जाणवतात पण ट्रायंग्युलर शेपचे बोन. आणि दुसरा जो आहे क्लॅव्हिकल जो आहे तो पुढच्या बाजूने ज्या ठिकाणी कॉलर येणार आहे इथं जो बोन असतो त्यांना कॉलर बोन सुद्धा म्हटलं जातं. सो तो एस शेपचा बोन इथे पुढे प्रेझेंट आहे आणि तो बोन पाठीमागच्या कोणाला अटॅच झालेला आहे, स्कॅप्युलाला अटॅच झालेला आहे. सो पेक्टोरल गर्डर मध्ये 2 सिमेट्रिक हाफ आहेत. या बाजूला 2 बोन आहेत आणि या बाजूला 2 मधला एक बोन कुठला ट्रायंग्युलर शेपचा, स्कॅप्युला. आणि एस शेपचा दुसरा स्लेंडर बोन आहे त्याला म्हटलं जातं क्लॅव्हिकल. स्कॅप्युला आणि क्लॅव्हिकल असे 2 बोन
पेक्टोरल गॉर्डन मध्ये येतात. तर त्याच्यामधला सगळ्यात फर्स्ट आहे स्कॅप्युला. जो स्कॅप्युला जो आहे याचा शेप ट्रायंग्युलर शेप असतो, रफली ट्रायंग्युलर शेपचा बोन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज सिच्युएटेड ऑन डॉर्सल पार्ट. सिच्युएटेड ऑन डॉर्सल पार्ट. डॉर्सल पार्ट मध्ये म्हणजे बॅक साइडला या ठिकाणी प्रेझेंट असतो. सो इट इज सिच्युएटेड ऑन डॉर्सल पार्ट. त्यानंतर एक्झॅक्ट लोकेशन दिलेले, रिबचा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डॉर्सल पार्ट ऑफ दी thorax between 2nd to 7th rib. रिब्स माहिती आहेत ना? thoracic केज मध्ये रिब्स असतात माहिती आहे का? किती रिब्स तुम्ही शिकलेला आहे? 12 pairs of ribs. म्हणजे 12 या बाजूला आणि 12 या बाजूला प्रेझेंट आहे. तर या ज्या 12 pairs of ribs आहेत यातल्या फर्स्ट 7 ला आपण काय म्हटलो? true ribs. 8, 9, 10 ला false किंवा vertebral chondral आणि 11 आणि 12 ला floating ribs. त्याचे रिझन तुम्हाला आता माहिती आहे. सो यापैकी आपला जो ट्रायंग्युलर शेपचा हा स्कॅप्युला जो आहे तो चेस्ट किंवा थोरॅक्सच्या बॅक साइडला डॉर्सल साइडला प्रेझेंट आहे. तर हा जो स्कॅप्युला आहे कुठून कुठपर्यंत आहे? 2nd रिब पासून ते 7th रिब या लोकेशन मध्ये प्रेझेंट आहे. याही पॉइंट वरती क्वेश्चन विचारला जातो. एक्झॅक्ट लोकेशन 2nd पासून ते 7th पर्यंत आहे. आता याचे एक्सटेन्शन लक्षात घ्या. स्कॅप्युलाचे दोन एक्सटेन्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो बघा, स्कॅप्युला हॅज स्लाइटली एलिव्हेटेड ridge कॉल्ड स्पाइन. हे रफ करू. Scapula has slightly elevated ridge called spine. So जो स्कॅप्युला आहे या स्कॅप्युलाचा एक एलिव्हेटेड थोडासा एलिव्हेट झालेला पार्ट पाहायला मिळतो. तो जो एलिव्हेट झालेला पोर्शन आहे त्याला स्पाइन असं म्हटलं जातं. आणि तो जो स्पाइन आहे which project as a flat expanded process and it is called as acromion. Okay, so this spine project as flat expanded process called acromion. So question या पॉइंट वरती असणार. सो मी तुम्हाला सांगितलं स्कॅप्युलाचं वरती एक स्लाइटली एलिव्हेशन पाहायला मिळतं. या एलिव्हेशनला काय म्हणायचं? स्पाइन. आणि हा जो स्पाइन आहे याचं पुढे हा जो पुढे आहे इट प्रोजेक्ट ॲज अ फ्लॅट एक्सपांडेड प्रोसेस. याच्यापासून फ्लॅट एक्सपांडेड प्रोसेस जी आहे ती अराईज होते आणि या प्रोसेसला ॲक्रोनियम म्हटलं जातं. या ॲक्रोनियम या पोझिशनलाच आपला क्लॅव्हिकल हा जो बोन आहे तो इथे अटॅच होणार आहे. सो एका स्कॅप्युलाला दोन बोन अटॅच होणार आहे. त्याचा एक बोन म्हणजे आपला हा क्लॅव्हिकल आहे जो त्याला इकडे अटॅच होणार आहे आणि दुसरा बोन म्हणजे आपला हँड. हँड मधला हा वरचा बोन कुठला? वरचा बोन तुला ह्युमेरस. ह्युमेरसची जी वरचा बॉल शेप रिजन आहे की नाही, फॉर एक्झाम्पल जर हा ह्युमेरस असेल तर या ह्युमेरसचा अपर एंड थोडासा बॉल शेप असतो. तर तो बॉल शेप अटॅच होण्यासाठी इथे कॅव्हिटी प्रेझेंट असते. सो किती बोन अटॅच होणार आहे? दोन. तर दोन बोन ज्या लोकेशनला अटॅच होत आहे त्या लोकेशनला नाव आहे. सो क्लॅव्हिकल जिथं अटॅच होतो त्याचं नाव काय आहे? ॲक्रोनियम. आणि पुढे ह्युमेरस जिथं अटॅच होतो त्याचं असं वेगळं नेम आहे. सो तुम्हाला हे कळलं का? पहिलं काय सांगितलं की स्कॅप्युलाला एलिव्हेटेड रिज आहे, एलिव्हेटेड थोडासा पोर्शन आहे, त्याला काय म्हणायचं? स्पाइन. आणि हा स्पाइन पुढे फ्लॅट प्रोसेस म्हणून एक्सपांड होतो आणि एक्सपांडेड पोर्शनला काय म्हणायचं आहे? ॲक्रोनियम. या ॲक्रोनियमला कोण अटॅच होणार आहे? क्लॅव्हिकल. सो नेक्स्ट क्लॅव्हिकल attaches to acromion. तर
बट क्लॅव्हिकल जो आहे तो या ॲक्रोनियमला या ठिकाणी अटॅच होणार आहे. इथपर्यंत कळलं का? आर्टिक्युलेट विथ दिस. ओके, आता बिलो ॲक्रोनियम, ॲक्रोनियमच्याच खाली म्हणजे जर इथं ॲक्रोनियम आहे आणि इथं आपला क्लॅव्हिकल अटॅच झालेला आहे, समजा हा क्लॅव्हिकल आहे आणि हा इथे अटॅच झालेला आहे, तर या ॲक्रोनियमच्याच खाली एक कॅव्हिटी प्रेझेंट असते आणि त्या कॅव्हिटीला म्हटलं जातं ग्लेनार्ड कॅव्हिटी. बिलो ॲक्रोनियम there is cavity which is called glenoid cavity. And head, spherical head of humerus attaches to glenoid cavity. मी तुम्हाला आधीच म्हटलं की या स्कॅप्युलावरती दोन अटॅचमेंट, दोन बोनसाठी दोन अटॅचमेंट पॉइंट आहेत. त्यातला क्लॅव्हिकल अटॅच होण्यासाठी ॲक्रोनियम हा पॉइंट आहे जिथे क्लॅव्हिकल अटॅच होणार आहे आणि दुसरा ह्युमेरसचा स्फेरिकल हेड अटॅच होण्यासाठी एक कॅव्हिटी प्रेझेंट आहे, त्या कॅव्हिटीला म्हटलं जातं ग्लेनॉइड कॅव्हिटी. तर या दोन अटॅचमेंट पॉइंट स्कॅप्युलावरती प्रेझेंट आहे. तुम्हाला काय काय कळलं? आपण शिकतोय बोन्स ऑफ पेक्टोरल गर्डर. टोटल किती बोन्स आहेत? 4. कुठले 4 बोन? इकडे एक स्कॅप्युला, इकडे एक स्कॅप्युला, इकडे क्लॅव्हिकल बोन, इकडे एक क्लॅव्हिकल. टोटल किती झाले? 4. सो सगळ्यात फर्स्ट तुम्हाला सांगितलं स्कॅप्युला. स्कॅप्युलाचा शेप कसा आहे? ट्रायंग्युलर शेप. ट्रायंग्युलर शेपचा बोन आहे. नेक्स्ट कुठे सिच्युएटेड आहे? इट इज सिच्युएटेड ऑन डॉर्सल साइड ऑफ थोरॅक्स. थोरॅक्सच्या बॅक साइडला हा लोकेट झालेला आहे. नीट लक्षात घ्या, स्कॅप्युला बॅक साइड आणि क्लॅव्हिकल पुढून आहे. पुढून तो पाठीमागे जातोय, तो एस शेपचा बोन असतो आणि पाठीमागे त्या स्कॅप्युलाला अटॅच होतो. ओके, एक्झॅक्ट लोकेशन रिग्सची पोझिशन सांगितली की दुसऱ्या रिग पासून ते 7व्या रिग पर्यंत जेवढे डिस्टन्स आहे तेवढ्या डिस्टन्स मध्ये हा स्कॅप्युला लोकेट झालेला आहे. एवढं कळलं? ओके, नेक्स्ट काय सांगितलं? या स्कॅप्युलावरती थोडासा एलिव्हेटेड रिज आहे आणि त्या रिजला म्हणायचं स्पाइन. हा स्पाइन पुढे फ्लॅट प्रोसेस म्हणून एक्सटेंड होतो. त्या फ्लॅट प्रोसेसला म्हणायचं ॲक्रोनियम. या ॲक्रोनियमला कोण अटॅच होणार आहे? क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकल अटॅच होणार आहे. ॲक्रोनियमच्याच खाली एक कॅव्हिटी प्रेझेंट असते, त्या कॅव्हिटीला म्हटलं जातं ग्लेनॉइड कॅव्हिटी. आणि या कॅव्हिटीमध्ये हा जो ह्युमेरस आहे त्याचा स्फेरिकल हेड त्या ग्लेनॉइड कॅव्हिटीमध्ये अटॅच झालेला असतो. सो मॅच द फॉलोइंगसाठी या आधीही बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवताना ॲक्रोनियम आणि क्लॅव्हिकल, ग्लेनॉइड कॅव्हिटी आणि ह्युमेरस ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते अटॅचमेंट पॉइंट आहे. एवढं समजलं? ओके, सो पेक्टोरल गर्डर मधला फर्स्ट पार्ट तुम्हाला सांगितला स्कॅप्युला. सेकंड पार्ट जो आहे तो क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकल इज अ लॉंग स्लेंडर बोन विथ 2 कर्वेचर. क्लॅव्हिकल हा जो बोन आहे लॉंग आहे, स्लेंडर आहे, पण 2 कर्वेचर आहेत. म्हणजे असा एक कर्व आहे आणि पुन्हा हा एक कर्व आहे. असे 2 कर्व आहेत याच्यामध्ये प्रेझेंट असतात. याला म्हटलं जातं क्लॅव्हिकल. ओके, आणि एस शेपचा बोन आहे, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कर्वेचर्स आहेत. अँड दिस बोन इज कॉमनली कॉल्ड पोलर बोन. ज्या ठिकाणी कॉलर येणारे शर्टचे एक्झॅक्टली त्या ठिकाणी हे बोन प्रेझेंट असतात म्हणून यांना कॉलर बोन सुद्धा म्हटलं जातं. सो स्कॅप्युला आणि क्लॅव्हिकल हे दोन्ही पेक्टोरल गर्डरचे बोन आपण कंप्लीट केलेले आहेत. यानंतरचा नेक्स्ट गर्डर आहे पेल्विक गर्डर. करायचं स्टार्ट? हे झालंय. क्लॅव्हिकल कळलं का तुम्हाला? क्लॅव्हिकल किती आहे? 2 आहे. लॉंग आणि स्लेंडर बोन आहे. एकदम बारीक असा रिग्स असतात तसा बारीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला 2 कर्वेचर आहेत. ओके, कॉलर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो असतो म्हणून त्याला कॉलर बोन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा
गर्डर. पेल्विक गर्डर मध्ये किती बोन आहेत? फक्त 2 बोन आहेत. ओके, तर हा जो पेल्विक गर्डर आहे त्याच्यामध्ये 2 सिमेट्रिक 2 कॉक्सल बोन्स आहेत ते प्रेझेंट असतात. सो इट कन्सिस्ट ऑफ 2 कॉक्सल बोन. दोन जे बोन आहेत त्यांना काय म्हटलं जातं? कॉक्सल बोन असं म्हटलं जातं. तुम्ही बुक मध्ये डायग्राम बघा, अर्धा हाफ त्यांनी दाखवलेला आहे. या शेपचा अर्धा पार्ट असतो आणि इकडून त्याच पद्धतीने ओके, या पद्धतीने 2 लार्ज कॉक्सल बोन जे आहेत ते प्रेझेंट असतात. एका बोनला कॉक्सल बोन म्हणायचं. प्रत्येक एक बोन 3 बोनच्या फ्युजननी तयार झालेलं आहे. स्वतः दिले 3 बोन आहेत त्यांना म्हटलं जातं इलियम, इस्चियम अँड प्यूबिस. ओके, सो 3 बोन इथं सांगितले इलियम, इस्चियम अँड प्यूबिस. इलियम आधी ऐकलंय कुठे? स्मॉल इंटेस्टाइन. किती पार्ट सांगितलेले? स्मॉल की लार्ज? ओके, इलियम, डिओडेनम, जजनम. करेक्ट, हे 3 पार्ट. तिथं इलियम तुम्ही शिकला, इथं पण इलियम. आणि इस्चियम इथं नेम आलेले. जेव्हा नेक्स्ट इयरला थायरॉइड ग्लँड शिकणार तिथं सुद्धा इस्चियम शिकणार आहे तुम्ही. ओके, त्यानंतर इलियम, इस्चियम आणि तिसरा प्यूबिस. हे 3 बोन फ्यूज होतात आणि तिघांच्या फ्युजननी हा एक बोन जो आहे तो तयार होतो. तर 3 बोन ज्या ठिकाणी फ्यूज होतात तर त्या फ्युजनच्या पॉइंटला एक कॅव्हिटी प्रेझेंट असते. ॲट दी पॉइंट ऑफ फ्युजन ऑफ 3 बोन्स. 3 बोनचा फ्युजनचा जो पॉइंट आहे तर त्या पॉइंटला एक कॅव्हिटी प्रेझेंट आहे. तर ती कॅव्हिटीचे तिला म्हटलं जातं ॲसेटाब्युलम. At the point of fusion of 3 bone, there is cavity called acetabulum. Next, head of humerus attaches acetabulum. जसं तुम्ही मगाशी बघितलं, क्लॅव्हिकल कुठे अटॅच होतो? सॉरी, फेमियर पाहिजे. क्लॅव्हिकल कुठे अटॅच होतो? ॲक्रोनियमला. त्यानंतर ह्युमेरसचा जो हेड आहे तो कुठे अटॅच होतो? लिम्फॅटिक कॅव्हिटीला. तसं आता काय सांगितलं? फेम्यूर, थाय बोन जो आहे, लॉंग बोन, तो आपल्या ह्या पेल्विक गर्डरला अटॅच होणार आहे. आणि या गर्डरला अटॅच होण्यासाठी या ठिकाणी एक कॅव्हिटी प्रेझेंट आहे. आणि ही जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला काय नेम दिलंय? ॲसेटाब्युलम. तर या ॲसेटाब्युलमला फेम्यूरचा हेड जो आहे तो अटॅच होणार आहे. सो 3 लोकेशन, ॲक्रोनियम, ग्लिनार्ड कॅव्हिटी आणि ॲसेटाब्युलम. ॲक्रोनियमला कोण अटॅच होतो? क्लॅव्हिकल. ग्लिनार्ड कॅव्हिटीला हेड ऑफ ह्युमेरस. ओके, आणि ॲसेटाब्युलमला हेड ऑफ फेम्यूर अटॅच होणार आहे. त्यानंतर हे दोन्ही बोन जे ते कॉक्सल बोन एकमेकांना अटॅच होतात आणि ज्या ठिकाणी जॉईंट झालेले असतात त्या जॉईंटला प्यूबिक सिम्फायसिस असं म्हटलं जातं. सो 2 बोन्स attaches to each other at pubic symphysis. So pubic symphysis हा जो पॉइंट आहे या पॉइंटला हे दोन्ही बोन एकमेकांना आर्टिक्युलेट होतात किंवा अटॅच होतात. सो टू हाफ ऑफ pelvic girdle meet ventrally to form pubic symphysis containing fibrous cartilage. अजून एक लक्षात ठेवा, pubic symphysis मध्ये काय आहे? pubic symphysis
हेही लक्षात ठेवा. प्युबिक सिम्फायसिस मध्ये काय प्रेझेंट आहे? फायब्रस कार्टिलेज प्रेझेंट आहे. जेव्हा फिमेल मध्ये पर्टिक्युलरली जेव्हा फिटसला बर्थ दिली जाते त्यावेळी एक्झॅक्टली हा प्युबिक सिम्फायसिस स्लाइटली मुवेबल असतो. थोडीफार मुवमेंट अलाउ केली जाते. बर्थ कॅनॉल तयार केला जातो. जेव्हा नॉर्मल फिटसला बर्थ दिली जाते त्यावेळी फिटसला डाऊनवर पुल जेव्हा केलं जातं तेव्हा हा प्युबिक सिम्फायसिस स्लाइटली मूव्ह होतो. समजलं? ओके. सो दिस इज अबाउट दी पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डल मध्ये किती बोन्स आहेत? ओन्ली 2. आणि त्या दोन्ही बोन्सना काय म्हणायचं? कॉक्सल बोन. हे दोन्ही बोन 3 बोनच्या फ्युजनने तयार होतात. कुठले 3? इलियम, इस्चियम आणि प्युबिस. हे 3 बोन ज्या पॉइंटला फ्यूज होत आहेत त्या फ्युजनच्या पॉइंटला इथं काय प्रेझेंट आहे? एक कॅव्हिटी विच इज कॉल्ड ॲज ॲसेटाब्युलम. आणि या ॲसेटाब्युलम मध्ये फेम्युरचा हेड जो आहे तो अटॅच होतो. कळलं का? आता हे दोन्ही कॉक्सल बोन एकमेकांना व्हर्टिब्रली अटॅच झालेले आणि या अटॅचमेंटच्या पॉइंटला म्हटलं जातं प्युबिक सिम्फायसिस.